नमस्कार विद्यार्थी. आज आपण आपल्या इंग्रजी तासाला या ठिकाणी ग्रामर हा टॉपिक या ठिकाणी सुरू करणार आहोत. आता हा टॉपिक ग्रामर या ठिकाणी आपण अगोदरच्या तासाला सुरू केलेला आहे. ग्रामर म्हणजे व्याकरण हे सर्वांना तर माहीत झालेलं आहे. आणि त्या ग्रामर मध्ये जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे टेन्स तो आपण या ठिकाणी सुरू केलेला आहे. आता या ठिकाणी आपण टेन्स म्हणजे काय हे आपण सर्वांना माहिती आहे आणि थोडीशी उजळणी करून आपण या ठिकाणी आता पुढचा तास सुरू करणार आहोत. आता सुरुवातीलाच या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे की टेन्स हा अतिशय या ठिकाणी महत्त्वाचा आपल्या इंग्रजीमधील घटक आहे, टॉपिक आहे. आणि मग याचे जे काही मुख्य प्रकार आहेत, या टेन्सचे जे काही मुख्य प्रकार आहेत ते 3 मुख्य प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेले आहेत. पहिला आहे प्रेझेंट टेन्स वर्तमान काळ, दुसरा आहे पास्ट टेन्स भूतकाळ, तिसरा आहे फ्युचर टेन्स भविष्यकाळ. हे 3 या ठिकाणी मुख्य प्रकार आहेत. 3 मुख्य प्रकार आहेत आणि या 3चे प्रत्येकी 4 या ठिकाणी प्रकार या ठिकाणी आहेत. आणि हे जे 12 प्रकार आहेत हे आपण या ठिकाणी लिहून घेतलेले आहेत किंवा सांगितलेले आहेत. आणि नंतर आपण काय करतो या ठिकाणी की जो मुख्य काळ आहे तो मुख्य काळ या ठिकाणी आपण काय करतोय त्याचे जे काही उपप्रकार आहेत त्याच्या सहित आपण या ठिकाणी पाहतोय. आणि म्हणून याच्या अगोदरच्या तासाला या ठिकाणी प्रेझेंट टेन्स बघा, प्रेझेंट टेन्स हा जो काही मुख्य प्रकार आहे पहिला तो आपण पाहिलेला आहे. हा या ठिकाणी त्याचे जे उपप्रकारासहित वाक्यरचना कशा प्रकारे करायची, त्यानंतर त्याचे उपयोग काय आहेत हे आपण सगळं या ठिकाणी अगोदरच्या काही तासाला हे आपण पाहिलेलं आहे. आणि म्हणून आता हा प्रकार संपल्यानंतर प्रेझेंट टेन्स या ठिकाणी संपलेला. याच्यानंतर आपण काय करतोय की दुसरा जो प्रकार आहे, दुसरा प्रकार मुख्य प्रकार पास्ट टेन्स भूतकाळ. आणि त्याच्यामध्ये त्याचा पहिला असणारा जो काही उपप्रकार आहे द सिंपल पास्ट टेन्स म्हणजे या ठिकाणी साधा भूतकाळ. कोणता या ठिकाणी साधा भूतकाळ हा प्रकार या ठिकाणी आपण सुरू केलेला आहे. कालच्या किंवा याच्या अगोदरच्या तासाला आपण सुरू केलेला आहे. आणि आपण या काळामध्ये कुठपर्यंत आलेलो आहे तर या काळाचे असणारे जे काही उपयोग आहे इथपर्यंत आपण आलेलो आहे. आणि आज या ठिकाणी इथून पुढे आपण सुरुवात करत आहोत. आता या काळाचा पहिला उपयोग बघा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लक्ष द्यायचा. या काळाचा पहिला उपयोग या ठिकाणी पाहतोय आपण की एका पाठोपाठ घडून गेलेल्या घटनांचे वर्णन करण्यासाठी या काळाचा वापर करा. बघा आता पहिल्या उपयोगामध्ये या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं आहे की एका पाठोपाठ या ठिकाणी काही या ठिकाणी घटना घडून गेलेल्या असतात आणि मग त्या घटनांचं जर वर्णन करायचं असेल तर आपल्याला या काळाचा उपयोग करावा लागतो किंवा या काळाचा उपयोग या ठिकाणी करतात. आता या ठिकाणी उदाहरण जर या ठिकाणी घ्यायचं झालं बघा, आता उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया की I went into my bedroom. उदाहरण या ठिकाणी पाहूया आपण. I went into my bedroom स्वल्पविराम आहे. Open my piggy bank and took out all the money that was inside. बघा म्हणजे अशा प्रकारचं हे वाक्य आहे. म्हणजे एका पाठोपाठ घडून गेलेल्या ह्या क्रिया या वाक्यामध्ये आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर
उपयोग दुसरा या ठिकाणी आपण पाहतोय. काय सांगितलं आहे याच्यामध्ये आपल्याला की भूतकाळातील एखादी सवय किंवा रीत वर्णन करण्यासाठी हा काळ वापरतो. भूतकाळामध्ये एखादी सवय असेल किंवा रीत असेल तर ती जर वर्णन करायची असेल तर हा काळ काय करतात या ठिकाणी वापरतात. आणि मग या ठिकाणी आपल्याला इथं उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. बघा, as a baby she cried for biscuits. बघा आता, as a baby she cried for biscuits. त्यानंतर as a boy he played cricket. त्यानंतर as a college boy he studied for hours. म्हणजे या भूतकाळातील सवय आहे आणि त्याचं वर्णन करण्यासाठी या काळाचा उपयोग करतात. त्यानंतर पुढचा या ठिकाणी उपयोग आहे, तिसरा उपयोग या ठिकाणी आपण पाहणार आहोत या काळाचा. बघा, भूतकाळात बघा म्हणजे पाठीमागच्या काळात अनिश्चित वेळी घडून गेलेली घटना वर्णन करण्यासाठी हा काळ या ठिकाणी वापरतो. म्हणजे भूतकाळात जर अनिश्चित वेळी एखादी घटना घडून गेली असेल तर त्या घटनेचं वर्णन करण्यासाठी काय करतात, हा काळ या ठिकाणी वापरतात. आता याचं उदाहरण आपण पाहूया. बघा आता, सी विजिटेड अमेरिका सम इयर्स अगो. आता ही घटना घडून गेलेली आहे म्हणजे तिथं काय केलेले आहे, अमेरिकेला भेट दिलेली आहे. सम इयर्स अगो काही वर्षापूर्वी घटना घडून गेलेली आहे, म्हणून भूतकाळामध्ये ही घटना घडलेली आहे, म्हणून या काळाचा उपयोग इथं या ठिकाणी केला जातो. दुसरं वाक्य पाहूया आपण. दे बॉट दिस कार 4 years ago. उदाहरण कसं आहे बघा, दे बॉट दिस कार, त्यांनी ही गाडी आणलेली आहे. फॉर कार 4 years ago, 4 वर्षापूर्वी त्यांनी गाडी आणली. म्हणजे ही भूतकाळामध्ये घडलेली घटना आणि अनिश्चित वेळ आहे. इथं वेळ आपल्याला सांगितलेला नाही, म्हणून या ठिकाणी या काळाचा उपयोग या ठिकाणी करतात. त्यानंतर पुढचा चौथा उपयोग या ठिकाणी आपण पाहूया काळाचा. चौथा उपयोग की जो सिंपल पास्ट टेन्स आहे, साधा भूतकाळ आहे, तर या काळामध्ये यस्टरडे yesterday, last स्वल्पविराम, previous previous स्वल्पविराम, त्यानंतर years ago years ago स्वल्पविराम, once upon a time, त्यानंतर a short time ago, त्यानंतर long ago, त्यानंतर in 1980. म्हणजे हे जे काळदर्शक शब्द आहेत तर हे काळदर्शक शब्द काय करतात, या काळामध्ये वापरले जातात. या काळामध्ये शब्द वापरले जातात. आता उदाहरण या ठिकाणी आपण पाहूया. बघा, ही वेंट टू कोल्हापूर लास्ट डे. ही वेंट टू कोल्हापूर लास्ट डे. आता कोणता शब्द आलाय, कालदर्शक शब्द या वाक्यामध्ये आहे. कालदर्शक शब्द या वाक्यामध्ये आलेला आहे आणि तो शब्द कोणता आहे वाक्यामध्ये, लास्ट. लास्ट. त्यानंतर दुसरं वाक्य या ठिकाणी आपण पाहूया. अ शॉर्ट टाइम अगो शी एट अ बनाना. बघा, अ शॉर्ट टाइम अगो शी एट अ बनाना. तिसरं वाक्य आपण या ठिकाणी पाहू. अ years ago he worked in the company.
इन द कंपनी. आणि चौथा आहे ही बॉट अ न्यू कार यस्टरडे. म्हणजे याच्यामध्ये हा यस्टरडे हा कालदर्शक या ठिकाणी शब्द आलेला आहे. तेव्हा अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा जो काही काळ आहे, काळाचा जो काही प्रकार आहे तो या ठिकाणी दुसरा प्रकार, सॉरी या ठिकाणी हा पहिला प्रकार या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. द सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. आणि मग आता हा काळ पाहिल्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा जो काळ आहे, आता याच्या पुढचा जो काळ आहे तो काळ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. म्हणजे उपप्रकार आहे. द पास्ट कंटिन्युअस. बघा, द पास्ट कंटिन्युअस टेन्स हा दुसरा या ठिकाणी उपप्रकार या ठिकाणी आपण पाहतोय. पहिल्या या ठिकाणी आपण पाहिला आहे म्हणजे चालू भूतकाळ. चालू भूतकाळ. आता या ठिकाणी हा जो काळ आहे द पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ, याची या ठिकाणी आपण व्याख्या थोडीशी पाहिली पाहिजे. याची माहिती या ठिकाणी आपण घेणार. भूतकाळामध्ये अमुक वेळी अमुक एखादी क्रिया होती. बघा, भूतकाळात अमुक वेळी अमुक एखादी क्रिया या ठिकाणी चालू होती हे सांगण्यासाठी या काळाचा वापर करतात. या काळाचा वापर करतात. आणि मग आता या काळाची जी वाक्य रचना आहे, ही वाक्य रचना आपल्या या ठिकाणी सांगता आली पाहिजे की जो कर्ता आहे, कर्ता याच्यानंतर वॉच किंवा वेअर, त्यानंतर क्रियापदाचे आयएनजी रूप वापरून या काळाची इंग्रजी वाक्यरचना तयार करतात. म्हणजे जी वाक्यरचना आहे ती अशा प्रकारे आहे. कर्ता आहे, कर्त्यानंतर वॉच किंवा वेअर आहे, त्यानंतर प्लस क्रियापदाचं आयएनजी रूप आहे. म्हणजे अशा प्रकारे या काळाची काय करतात या ठिकाणी वाक्यरचना करतात. आता हा जो काळ आहे तर हा काळ आपण या ठिकाणी जो काही तक्ता आहे त्या तक्त्याद्वारे या ठिकाणी आपण समजून घेणार. आता अगोदरचे जे काही काळ पाहिलेले आहे तर याच्यामध्ये आपण तक्ता या ठिकाणी घेतलेला आहे. तक्त्याद्वारे या ठिकाणी आपण त्याची माहिती घेतलेली आहे. तेव्हा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अशा प्रकारे तक्ता आपल्या वहीमध्ये या ठिकाणी काय करायचं आहे, आखायचं आहे. आणि याच्यामध्ये जो पहिला कॉलम आहे हा कॉलम आहे पर्सन. माहिती झाली सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण पर्सन म्हणजे या ठिकाणी पुरुष. त्यानंतर दुसरा कॉलम आहे या ठिकाणी सिंग्युलर नंबर म्हणजे एक वचन. त्यानंतर आहे प्लुरल नंबर अनेक वचन. माहिती आहे सर्वांना अनेक वचन. आता इथं आपण इकडं प्रथम पुरुष या ठिकाणी पाहूया. फर्स्ट, आय वॉज इटिंग. बघा, त्यानंतर इकडं काय येणार आहे प्लुरल मध्ये वी वेअर इटिंग. त्यानंतर इथं सेकंड मध्ये म्हणजे द्वितीय पुरुषामध्ये या ठिकाणी काय झालं बघा, यू वेअर इटिंग. इकडं काय येणार आहे
यू वेर इटिंग. त्यानंतर थर्ड मध्ये आपण या ठिकाणी पाहूया. थर्ड मध्ये या ठिकाणी माहिती आहे सर्वांना, इथं फर्स्ट प्रथम पुरुष, सेकंड द्वितीय पुरुष, थर्ड म्हणजे तृतीय पुरुष, आणि त्याच्यामध्ये असणारे एक वचन आणि कार्यवचनामध्ये येणारी वाक्य या ठिकाणी आपण पाहतो. आता इथं तृतीय पुरुषामध्ये ही वॉज इटिंग, ही वॉज इटिंग. त्यानंतर सी वॉज इटिंग, बघा. त्यानंतर इट वॉज इटिंग, इट वॉज इटिंग. आणि इकडे काय येणार आहे, दे वेर इटिंग, दे वेर इटिंग. बघा, म्हणजे अशा प्रकारे आपण या ठिकाणी प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुषामध्ये येणारी या ठिकाणी या काळाची वाक्य पाहिली. रचना पाहिली आपण, करता आहे, करतानंतर वॉज किंवा वेअर आहे, त्यानंतर क्रियापदाचं आयन रूप आहे. अशा प्रकारे या ठिकाणी इंग्रजी वाक्याची रचना आहे. आणि इथं पाहिलं आहे आपण या ठिकाणी करता आहे, त्यानंतर इथं वॉज घेतलेला आहे, त्यानंतर क्रियापदाला काय केलं या ठिकाणी आयन रूप या ठिकाणी वापरून वाक्य या ठिकाणी आपण दिलेलं आहे. म्हणजे या टप्प्याद्वारे या काळाची आपण माहिती थोडक्यामध्ये घेतलेली आहे. तेव्हा काही गोष्टी या ठिकाणी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे की मराठी जी वाक्य आहे, तर या मराठी वाक्यामध्ये शेवटी तो होतो, होता, होती, होते आल्यास ते वाक्य चालू या ठिकाणी भूतकाळाचं असतं. कोणत्या काळात असतं या ठिकाणी, चालू भूतकाळाचं असतं. आणि मग आता पुढचा जो मुद्दा आहे, तो मुद्दा या ठिकाणी आपण कोणता आहे की वॉज किंवा वेअर नंतर नॉट वापरून या काळाचे काय करतात, नकारार्थी वाक्यरचना या ठिकाणी तयार करतात. म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी आपण हा जो काही काळ आहे, तर हा काळ या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. आता या तासामध्ये आपण दोन उपप्रकार पाहिले आहेत. हा जो मुख्य पास्ट टेन्स आहे त्याचा पहिला प्रकार पाहिला सिंपल पास्ट टेन्स, त्यानंतर दुसरा या ठिकाणी पाहतोय आपण द पास्ट कंटिन्युअस टेन्स. तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारे हे जे काळ झाले त्याचा घरी अभ्यास करावा. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.